माझी केदारनाथ बद्रीनाथ जायला यात्रेला इच्छा नव्हती, पण मिस्टरांची पण खूप इच्छा होती की मला जायचं म्हणजे जायचंच. आणि डॉक्टरांनी पण त्यांना सिग्नल दिलं, तुम्ही जाऊ शकतात. मी योगेश रंगनाथ वेडणे, अबोना. मी यांची पत्नी धनश्री वेडणे. मला 18 फेब्रुवारी या दिवशी रात्री दम लागला आणि घाम आला. मग पुढे मी त्याचं एक 2-4 दिवस काही म्हणजे सांगितलंच नाही घरात कोणालाच. त्याच्यानंतर माझे मावसांचे दिवस होते, तिकडे गेलो. त्याच्यानंतर तिकडनं येताना आमच्या वहिनीने सांगितलं का इथे नाशिकलाच थांबून जावं माझ्याकडे. मग तिथे थांबलो. मग तिथे जे ट्रेडमिलवर चालताच मला पुन्हा दम लागला. साधारणतः 6 मिनिटं तिथे चाललो मी. त्याच्यात दम लागला. 28 फेब्रुवारीला एंजिओग्राफी केली. त्याच्यामध्ये माझे 7 ब्लॉकेज निघाले. 3 80%, 3 90% आणि एक 60%. एंजिओग्राफी करतानाच माझे जावई, मावस भावाचे जावई, मग त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट केला, डॉक्टर निलेश पुरकरांची. मग त्यांनी सजेस्ट केलं का बाबा पायोनियरला, म्हणजे त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही एंजिओग्राफी केली. त्याच्यानंतर मग डिसिजन झालं आमचं का बाबा म्हणजे त्यांच्या सांगण्यानुसार मग बायपास करायचं ठरलं. त्या ठरल्यानुसार 7 मार्चला माझं बायपास झालं. ऑपरेशन ज्यावेळेला सक्सेसफुल झालं समजलं, तेव्हा देवाचे पण आभार मानले आणि डॉक्टरांचे पण खूप आभार मानले मी. आणि जसजसं त्यांची रिकव्हरी खूपच फास्ट झाली, त्यामुळे मला खूप मनाने समाधान वाटलं. पण तरी पण माझी केदारनाथ बद्रीनाथ जायला यात्रेला इच्छा नव्हती, पण मिस्टरांची पण खूप इच्छा होती की मला जायचं म्हणजे जायचंच. आणि डॉक्टरांनी पण त्यांना सिग्नल दिलं, तुम्ही जाऊ शकतात. पण यात्रा पार करून येईपर्यंत पण म्हणजे जाण्याच्या आदल्या दिवसापर्यंत मला वाटत नव्हतं की आम्ही यात्रेला जातोय. पण डॉक्टरांनी सिग्नल दिल्याने आणि मिस्टरांची पण प्रचंड इच्छा असल्यामुळे आम्ही ती यात्रा पण पार केली. आणि 2.25 महिन्याच्या आतच आम्ही यात्रेला पण गेलो. 3 महिने झाले बायपास करून. त्याच्यात आम्ही यात्रा करून घरी आलो परत. सुखरूपपणे आमची यात्रा पण पार पडली. ऑपरेशन झाल्यानंतरच 3-1 आठवड्यानंतर साधारणतः मी हळूहळू करत साधारणतः 5-7 किलोमीटर सकाळी आणि संध्याकाळी म्हणून 7 किलोमीटर चालायचो. पण चालतोय, गाडी वगैरे मोटरसायकल चालवतो, 4 व्हीलर ड्रायव्हिंग करतो, म्हणजे पुढे काही अडचण नाही येत. मी स्वतः हेल्दी आहे, मी व्यवस्थित त्याच्यात समाधानी आहे. डॉक्टरांनी ऑपरेशन केलं त्याच्यात. माझं बायपासच्या पहिले मी जसं मी दुकानात जात होतो, म्हणजे जसं 10 तास 12 तास ड्युटी देतोय, तसं साधारणतः 1.5-2 महिन्यानंतर मी पण तेवढं नंतर दुकानात कंटिन्यू बसतोय. आणि जसा मी पहिले होतो तसाच आत्ता पण कंटिन्यू दुकानात जातोय. काही कुठल्याही प्रकारे काही प्रॉब्लेम नाही. तर रुग्णांना ज्यांना पण असेल, ज्यांचे पण व्हेन्स जास्त प्रमाणात ब्लॉकेज असतील, त्यांनी 100% बायपास करावं. काही प्रॉब्लेम नाही. त्यांनी मनाची इच्छा मोठी करून बायपास करायला काही हरकत नाही.